पांडे, आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। पति ने पत्नी की हत्या, मोबाइल फोन से खुला राज। पति का दोस्त गिरफ्तार, पति फरार। बिरार के कोपरी गांव में पति ने अपने दोस्त के साथ मिलकर पत्नी की हत्या कर फरार हो गया है। बिरार पुलिस ने हत्यारे पति के दोस्त को गिरफ्तार कर लिया है, मगर मुख्य आरोपी हत्यारा पति अभी भी फरार है। पुलिस हत्यारे पति को गिरफ्तार करने के लिए सरगर्मी से तलाश कर रही है। आइए हम देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर हत्यारे पति ने कैसे की पत्नी की हत्या। इसके बारे में विरार पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे ने क्या कुछ कहा। सर, एका व्हॉट्सअप स्टेटसमुळे खुनाचा उलगडा झालाय, काय संपूर्ण प्रकरण आहे, काय माहिती आहे? आमच्याकडे 1-2 दिवसापूर्वी एक गुन्हा एडीआर दाखल झालेला होता। त्यामध्ये एका नवविवाहित महिलेचा मृत्यू झालेला होता। ती विवाहित महिला जी आहे त्याच्या घरामध्ये मृत अवस्थेत आम्हाला मिळालेली होती। अशा प्रकारचा आमच्याकडे त्या ज्या रूम मालक आहेत त्यांनी खबर दिली होती आणि त्यावरून आम्ही एडीआर दाखल केला होता। परंतु आम्हाला त्याचं कारण समजून येत नव्हतं, त्यामुळे आम्ही त्याचा एडीआर मध्ये जे हॉस्पिटल या ठिकाणी त्याचं इन्क्वेस्ट पंचनामा करून पाठवली बॉडी आणि त्याचं पोस्टमॉर्टम करून घेतला असता त्या महिलेच्या गळा आवळून मृत्यू झालेला असं डॉक्टरने त्याचं प्रायमरी कॉज ऑफ डेथ सांगितलं। त्यानुसार आम्ही त्या महिलेचा पती त्या ठिकाणी त्या दिवशीपासून गायब होता आणि त्याचा मोबाईल स्विच ऑफ येत होता। आम्ही त्याचे काही पूर्वीचे स्टेटस पाहिले तर त्यामध्ये स्टेटसमध्ये व्हॉट्सअप स्टेटसला असं लिहिलेलं होतं की आई वडिलांनी मला माफ करावं, मी एक वेगळं पाऊल उचलण्यात जात आहे असं ते लिहिलेलं होतं। आम्ही त्यावरून चौकशी केली आणि त्याच्या स्टेटसवरून आणि मृत्यूचं कारण निश्चित केलं। आजूबाजूच्या काही लोकांना आम्ही चौकशी केली असता आम्हाला त्या सर्व माहिती समजली की त्यानेच तो पत्नीचा मृत्यू केलेला आहे। ज्यावेळी आम्ही त्या मृताच्या बहिणीकडे तपास केला असता मृताच्या बहिणीने सांगितले की त्यांची वारंवार भांडण होत होती आणि तो जो आरोपी आहे तो त्या महिलेवरती संशय घेत होता, त्यामुळे त्यानेच तिचा गळा दाबून मृत्यू केलेला आहे असं आमच्या तपासी अधिकाऱ्याला एडीआर मध्ये निष्पन्न झालं। त्यामुळे आम्ही स्वतः पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये फिर्यादी भरून 302 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। त्यापैकी एक आरोपी जो होता तो आरोपीचा मित्र जो त्याच्याबरोबर दारू प्यायला त्याच्या रूममध्ये बसलेला होता त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास जो आहे तो आमचं पीआय चौगुले साहेब करत आहे। हत्येचा घटनाक्रम कसा होता, कशी हत्या केली होती, आरोपीचा बॅकग्राऊंड काय? आरोपी हा अमूल दूध डेअरीमध्ये चालकाचं काम करत होता। त्याचं काही दिवसापूर्वी नोकरी गेलेली होती आणि तो सतत पत्नीवरती संशय घ्यायचा। पत्नी एका ठिकाणी कामाला होती म्हणून संशय घेत होता आणि या सर्व कारणावरून त्याचा मित्रांनी त्यांनी दारू पिले आणि दारू पिऊन त्यांनी घरामध्येच पत्नीचा गळा आवळून खून केलेला। यामध्ये आरोपी किती आहेत आणि आपल्याकडे आरोपी आतापर्यंत आमच्याकडे 2 आहेत असं निष्पन्न झालेलं आहे। त्यापैकी एका आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। जो मुख्य आरोपी आहे तो अजून आम्ही त्याच्या मागावरती आहोत, त्याला आम्ही लवकरात लवकर अरेस्ट करत आहोत।